Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मी तुझ्या नादाला लागतो बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज. 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस. मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली. राऊतांचा संजय दिना पाटलांवर आरोप. संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय. राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले. शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाही, गिरीश महाजनांची टीका. शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झाले. किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार. तर पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील. उदय सामंतांकडून सारवासारव. निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर. कोट्यावधींचा निधी मिळूनही मतदारसंघात काम मात्र शून्य. 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा हाती. निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार. संजय दिना पाटलांची मतदारसंघात शून्य कामगिरी. देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वागचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण. ओम राजू निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं. 15 कोटींचा निधी दिला, तो सुद्धा यांना वापरता आला नाही. नवीन गटात निधीसाठी नाही, ठेकेदारीसाठी गेले. संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खोचक टोला. काम मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात. निधीच्या आरोपांवरून खासदार संजय देशमुखांचं उत्तर. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक तमाशा देख. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं, संजय राऊतांची टीका. गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर. ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवरील आशय. ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ. आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार. शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय तणावामुळे पोलिसांची खबरदारी. दोन्ही शिवसेना एकत्र याव्या. उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं, हे माझं व्यक्तिगत मत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांचं विधान. शिंदेंच्या सेनेचं मुंबईत नवीन सेना भवन उभं राहणार. नवीन सेना भवनासाठी जागेचा शोध सुरू. बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी. सूत्रांची माहिती. मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून प्रयत्न. विधानसभेत ड्रग्सच्या मुद्द्यावरून चर्चा. ऑनलाईन ड्रग्ज मिळत असल्याची जयंत पाटलांची तक्रार. तर ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित पोलीस थेट बडतर्फ. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 42 मतं फुटली. मतं ग्रामीण भागातील की शहरातील, स्थानिक नेत्यांकडे विचारणा. अतुल लोंढेंच्या पराभवानंतर हायकमांडकडून दखल. सूत्रांची माहिती. खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी. उमेदवार मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का? चौकशी व्हावी. धानोरकरांची हायकमांडकडे मागणी. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला आता नवं वळण. विभागीय आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती. विजय वडेट्टीवारांसह राजेश अड्डर यांना तात्पुरता दिलासा. मुंबईत उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. मवियाच्या सर्व आमदारांना 3ही नेते मार्गदर्शन करणार. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रात अखेर सक्रिय. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. पावसाच्या सरींमुळे हवामानात सुखद गारवा. विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपुरात वादळी पावसाची शक्यता. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. पुढील 24 ते 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार. मुंबईत पाण्याची समस्या गंभीर. मुंबईतील 7ही धरणांमध्ये फक्त 8% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कमी पावसाच्या शक्यतेमुळे आयुक्तांकडून कृत्रिम पावसाचा पर्याय. जालन्यात भीषण पाणी टंचाई. 61 गावं, 32 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू. पावसाअभावी गावं तहानलेली. कतारमध्ये Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.